नमस्कार मित्रांनो. आजचा जो दिवस होता तो एकदम छान होता आणि जे आपलं कालचं प्रिडिक्शन होतं ते प्रिडिक्शन आपलं एकदम छानसं असं गेलेलं आहे. आणि मग आता जे आपण ट्रेड घेतलेले होते ते ट्रेड कसे गेले, काय आज दिवसभरात झालं, काय घडामोडी झाल्या, ते आपण सगळ्या जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. तर पहिली गोष्ट अशी झाली, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर एकंदरीत काय झालं पहिली गोष्ट ती आपण या ठिकाणी जाणून घेऊ. त्याकरता थोडंसं इथे मी काय करतो, जरा थोडंसं नोटपॅड घेतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, सगळ्या गोष्टी आपल्याला मस्तपैकी दिसतील. इथे बघा, आता इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे का नेमकी पहिली गोष्ट काय झाली. एक नंबरला झालं असं, ठीक आहे बघा, इथे एक डोनाल्ड ट्रम्प आहे. डोनाल्ड ट्रम्प सगळ्यांना माहिती आहे ना. ह्या डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी घोषणा केली, घोषणा अशी केली का जो आपला 50% आपल्यावरती एक्स्ट्रा टॅरिफ लावला होता, ओके, TARIFF टॅरिफ, तर हा टॅरिफ आता माफ करणार आहेत. का नरमले डोनाल्ड ट्रम्प त्याचं त्याला माहिती. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक ना एक दिवस डोनाल्ड ट्रम्पला महिना, 2 महिना, 3 महिन्यामध्ये जो टॅरिफ आपल्यावरती लावलेला आहे तो टॅरिफ मागे घ्यावा लागेल. आणि हा टॅरिफ आपला आता 50% कपात होणार आहे. जो आपल्यावरती एक्स्ट्रा 50% टॅरिफ लावला होता, रशियाकडनं आपण तेल घेतो त्यामुळे. दुसरी गोष्ट, 2 नंबरची गोष्ट अशी आहे का आपल्या सर्वांना माहिती आहे, बिहारमध्ये इलेक्शन आहेत. बिहारमध्ये जे आता निवडणूक आहेत, बिहारमध्ये जे काही इलेक्शन आहेत, या बिहार इलेक्शनचे जे एक्झिट पोल आहेत, जे एक्झिट पोलचे आकडे आलेत, ते सगळे आकडे सांगतात की त्या ठिकाणी एनडीए ला बहुमत मिळेल. आता एनडीए म्हणजे कोण? चिराग पासवान, त्याच्यानंतर नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार तिथं येण्याची शक्यता आहे. जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोलनी असे अंदाज व्यक्त केलेत, पण शेवटी एक्झिट पोलवरती भरोसा ठेवू शकत नाहीये. आपण बघितले लोकसभेच्या वेळेस काय झालं, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काय झालं, आणि बिहारमध्ये आतापर्यंत एक्झिट पोल हे खोटेच ठरलेले आहेत. तेव्हा आता एक्झिट पोलवरती किती भरोसा ठेवायचा, आता ते तुम्ही तुमचं ठरवायचं. पण ह्या 2 महत्वाच्या घडामोडी झाल्या, आणि ह्या 2 महत्वाच्या घडामोडी झाल्या आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये मोठी तेजी बघायला भेटली. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आणखीन काही महत्वाची गोष्ट आहे बघा. काल आपण काय काय सांगितलेलं होतं, काल आपण खूप काही ट्रेड आपण आपल्या तुमच्या बरोबर मी शेअर केले होते. त्यातला पहिला ट्रेड आपण निफ्टी जो आहे, तो निफ्टी आपला काल आपण 25,500 च्या झोनला आपण बाय सांगितला होता. टार्गेट आपलं होतं 25,860 पर्यंत. आज आपलं हे टार्गेट त्या ठिकाणी डन झालं. त्याच्यानंतर आपण इन्फोसिस आपण बाय सांगितलेला होता ग्रुपवरती आपल्या, त्यातही टार्गेट आपलं एकदम डन झालं. बीएससी जो आहे तो आपण 2600 रुपयाच्या आसपास, आणि त्याच्या अगोदर आपण 2300 रुपयापासून बाय करतोय त्याला. टार्गेट आपलं 3000 होतं, आज त्याने 2800 रुपयाचा झोन आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर आपला भेल जो आहे, भेल आपण 260 रुपयाला बाय केलता, 285 रुपयाला भेल मध्ये आपण एक्झिट केलेला आहे. आज आपण इंटरडे मध्ये पुण्यावाला फिनकॉर्प घेतला होता, त्यामध्ये आजच्या आज आपण त्या ठिकाणी बाहेर पडलो. काल आपण आपला एक बँक निफ्टीचा कॉल कॅरी केला होता, त्यामध्ये आज आपल्याला 100 पॉईंट त्या ठिकाणी भेटून गेले. तर ह्या अशा प्रकारे आपण जे आपले ट्रेड असतात, स्विंग ट्रेड असतात, तर ते स्विंग ट्रेड आपण आपल्या टेलिग्रामच्या पेड ग्रुपवरती शेअर करत असतो. मग त्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे, जर तुम्हाला हे सगळे ट्रेड पाहिजे असतील तर आपला टेलिग्रामचा जो पेड ग्रुप आहे, तो टेलिग्रामचा पेड ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा. तो तुम्हाला ग्रुप जॉईन करण्यासाठी म्हणजे एक तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन 2 आहे. एक, आपण त्या ठिकाणी युट्यूब आहे, आपल्या युट्यूबची मेंबरशिप आहे. युट्यूबची मेंबरशिप तुम्ही जर घेतली, त्यामध्ये पण 299 रुपयाचा प्लॅन जर घेतला, तर तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूब वरती एज्युकेशनल व्हिडिओज भेटतात, स्विंग ट्रेडिंग संदर्भातले व्हिडिओज भेटतात, आणि त्यानंतर टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी 299 रुपये पर मंथ नुसार भेटतात. आणि जर तुम्हाला निवड टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1350 रुपये चार्जेस आहेत 12 महिन्यासाठी. 12 महिन्याचे चार्जेस 1350 रुपये आहेत. खूप लिमिटेड आपण कमी चार्जेस घेतले. 12 महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सगळे जे ट्रेड असतील ते ट्रेड तुमच्याबरोबर शेअर होतील. फक्त तुम्हाला युट्यूबचे जे काय आपले मेंबरचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायला भेटणार नाहीये. ओके, तेव्हा आता आपल्याला मग जाणून घ्यायचं आहे आणि की आपल्याला मार्केटमध्ये काय करायचं आहे. ठीक आहे, तर बघा,
आता इथे हा जो बीएससी आपण आहे तो काल आपण 2600 रुपयाच्या आसपास घेतला इथे ह्या लेवलला, आणि तिथून एकदम मस्त रॅली आपल्याला दिली त्याने बघा 2800 रुपयापर्यंतची रॅली. 2800 रुपयाला आपण त्या ठिकाणी एक्झिट म्हणून सांगितलेलं होतं. इन्फोसिस सुद्धा आपला एकदम छानसा वाढलाय, पुनावाला फिनकॉर्प पण वाढलाय, आणि निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ 350 पॉईंटची तेजी बघायला भेटली. पण मग आता प्रश्न असा उरतोय का आता इथून पुढे काय, परत आपल्याला मार्केटमध्ये काय होणार, आणखी निफ्टी किती पुढे जाणार ते आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि मग त्याकरता आता हा सगळा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. आता बघा ह्या ठिकाणी आपण इथे आलोय. आपण इथे जो चार्ट लावूया, आपला चार्ट, आपला निफ्टीचा चार्ट लावूया. ठीक आहे, निफ्टीचा इंडेक्स हा इथे आपण निफ्टीचा चार्ट ह्या ठिकाणी आपण लावला, आणि हा चार्ट लावल्यानंतर चार्ट आपल्याला काय सांगतो बघा. कालच इथे आपण मी त्याची लाईनिंग केली होती, ह्या लेवल पासून वरती फिरला का आपल्याला बाय करायचा आहे. आपण या ठिकाणी काल बाय केला, आणि तिथून आपल्याला एकदम छानशी अशी मुवमेंट बघायला भेटली, आणि इथे निफ्टी थांबला. तो का थांबला त्याची कारण आहेत ते आपण जाणून घेऊ बघा. आता इथे तुम्ही बघू शकता जो हा चार्ट आहे, या चार्ट वरती तुम्हाला इथे झोन रेजिस्टन्सचा दिसतोय बघा. अराउंड 24,900च्या आसपास हा तुम्हाला झोन या ठिकाणी दिसतोय बघा. इथे रेजिस्टन्स झोन आहे, इथे आहे, आणि इथे पण आहे. तो झोन आता मार्केट जो आहे तो आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन आहे. आज आपण जो 24,930 पर्यंत गेलो होतो, सॉरी, आज आपण 25,930 पर्यंत आपण गेलो होतो, जो जो ऑलमोस्ट म्हणजे ह्या झोन पर्यंत आपण गेलेलो होतो. मग आता आपल्याला नवीन खरेदी कधी करायची आहे. जर आपण 25,950च्या वरती जर गेलो तर आपण नवीन बाय करायचं आहे. निफ्टीमध्ये नवीन बाय करायचंय 25,950च्या वरती, तोपर्यंत नाही. किंवा किंवा मग आपल्याला बघा हा एक झोन आहे, तो झोन आपला आहे हा 25,814, आणि त्यानंतर आपला दुसरा झोन आहे, हॉरिझॉन्टल लाईन घेतो बघा, अराउंड हा सपोर्ट 25,721. तो का, तर बघा ह्या लेवल पासून आपल्याला मार्केट वरती गेलं होतं, म्हणून आपल्याला हा 25,721चा लेवल आपल्यासाठी महत्वाचं काम करेल. त्या लेवल पर्यंत जर आला तर आपण त्या ठिकाणी खरेदीचा चान्स घेऊ शकता. आता हा लेवल का 25,814 लेवल का, तर बघा इथे तुम्ही जर हा चार्ट जर बघितला तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक असं कन्सोलिडेशन दिसतंय 25,800च्या आसपास. म्हणून चार्ट पाठीमागचे आपल्याला हिस्ट्री बघावं लागतात. चार्टच्या हिस्ट्री ह्या रिपीट होत असतात, ते आपल्याला बघावंच लागतात. मग तुम्ही या ठिकाणी बघताय का इथून तुम्हाला इथे आपल्याला छानशी मुवमेंट आहे 25,800, ती मुवमेंट, आणि तिथून आपल्याला एकदम छान परत एक जो 26,100 पर्यंतचा आपल्याला मोठा एक पल्ला गाठताना दिसला निफ्टीचा. तसंच इथेही पण झालेलं आहे. पण जो हा एक झोन रेजिस्टन्सचा आहे तो आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्यासाठी बाय 25,950च्या वरती जर गेला तर बाय करा, 25,810च्या आसपास आला तर थोडा आणखीन बाय करा, आणि 25,720च्या आसपास आला तर थोडा आणखीन बाय करा. हे आपले झोन. टार्गेट आपला अराउंड आहे, पहिलं टार्गेट आपलं 26,100, आणि त्यानंतर 26,500 पर्यंतचे एवढे टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटतील. आता बघा जो आपला याच्या बीएससीचा जो काही स्टॉक आहे तो आपण जो आपण बाय केला होता, तो का बाय केला होता त्याला काही कारण आहे, आणि ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आता इथे आपण बघू शकता, आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो स्टॉक आहे थोडा आपण याला डे टाइम फ्रेम वरती लावूया, वन डे टाइम फ्रेम वरती. ठीक आहे. इथे या वन डे टाइम फ्रेम वरती जर आपण बघतोय तर आपण जो बीएससीचा जो स्टॉक आहे तो अराउंड 2,200-2,300 रुपयापासून आपण आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय बाय करण्यासाठी. का, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा इथे तुम्हाला एक चांगला सपोर्ट झोन होता बघा. इथे या ठिकाणी एक सपोर्ट झोन आहे, हा झोन बघा. इथे एक थोडं कन्सोलिडेशन झालं, आणि इथून एक आपल्याला जो 3,000 पर्यंतचा टप्पा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. त्यानंतर करेक्शन झालं. करेक्शन झाल्यानंतर थोडासा आपण नाही म्हणायला तरी त्या ठिकाणी आपल्याला थोडासा डबल बॉटमचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न त्या ठिकाणी बघायला भेटला. आणि त्यानंतर आपण बघतोय का हा एक झोन रेजिस्टन्सचा होता, हा एक झोन रेजिस्टन्सचा हा क्रॉस केला बघा. आपण बघतोय हा झोन क्रॉस केल्यानंतर
आपल्याला एक चांगली तेजी आली. आता हा झोन काय बघा, कारण इथपर्यंत आलं, इथपर्यंत प्रयत्न झाला करेक्शन, परत इथं प्रयत्न झाला करेक्शन, परत खाली आला, परत 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 इथपर्यंत आला, परत खाली आला. पण ह्या झोनच्या वरती गेल्यानंतर आपल्याला एक छानशी रॅली बघायला भेटली, जवळजवळ 10-12% रॅली बघायला भेटली. पण परत आता इथे आपल्याला या ठिकाणी रेजिस्टंट आहे बघा, हा झोन आपला रेजिस्टंटचा आहे. इथे या ठिकाणी तुम्ही बघताय, हा जो झोन दिसतोय तुम्हाला, हा झोन बघा बरोबर ह्या ठिकाणी येऊन चार्ट थांबलाय बघा. इथे या ठिकाणी रेजिस्टंट आहे आणि बरोबर चार्ट इथे येऊन थांबलाय. मग आता पुढे 2800च्या वरती जर क्लोज झाला, प्लस 2800च्या वरती जर क्लोज जर झाला, तर डेफिनेटली 3000 रुपयाचा भाव आपल्याला त्याच्यामध्ये बीएससी मध्ये आरामशीर बघायला भेटेल. आता हे कुठलंही इंडिकेटर वगैरे काही न लावता सुद्धा चार्ट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. तसाच आपण आपला बघा, आपला रिलायन्स सुद्धा 4-5 दिवसापूर्वी आपण ग्रुपला टाकला होता, त्यामध्ये मोठी तेजी आली आणि जवळजवळ म्हणजे आपण 1490 पासून आज 1520 पर्यंतची आपल्याला तेजी त्या ठिकाणी बघायला भेटली. तसाच आपल्याला जो एक स्टॉक आहे आपला सीडीएसएल, तोही सांगायचा राहून गेला. आपण त्या ठिकाणी सीडीएसएल मध्ये जवळजवळ 1500 रुपयापासून बाईंग केलेली होती. त्यामध्ये आपल्याला आज 1650 रुपयाची लेवल बघायला भेटली. प्रॉफिट बुक करायला सांगितलं मी का, आणि 1500 का बाय करायला सांगितलं बघा. तसं तर आपण या ठिकाणी बाय केलाय 1350 रुपयापासून आपला बाय आहे. 1350 पासून थोडं थोडं बाय करायला सांगतो मी. त्यानंतर आपण इथे प्रॉफिट पण बुक केला होता. परत आपण या ठिकाणी 1500 आपण नवीन बाय सांगितला होता. कारण 1500 बाय सांगितला त्याचं कारण आपण बघतोय का इथे आपल्याला ह्या ठिकाणी जवळजवळ 2-3 वेळेस ही लेवल आहे, ती लेवल आपल्याला हा तोडताना दिसला नाहीये. पण आता इथे प्रॉब्लेम असा आहे का इथे याला हा 1650 रुपयाचा आहे एक झोन रेजिस्टंटचा. तो जर त्यांनी जर क्रॉस केला तर याच्यामध्ये सीडीएसएल मध्ये आपल्याला मग अराउंड झोन परत एक नवीन जो काय हाय पहिला हाय 1800 रुपयाच्या आसपासचा, तो आपल्याला त्या ठिकाणी आरामशीर बघायला भेटेल. तेव्हा आपल्याला याच्यावरती सीडीएसएल वरती सुद्धा थोडं डीप करेक्शन जर भेटलं तर आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि ह्या स्टॉक मध्ये काय होतंय, तुम्ही एसएल मेंटेन करू नका, कारण हे सीडीएसएल झालं, बीएससी झालं, त्याच्यामध्ये कधी तुम्हाला एकदम अपवर्ड मुवमेंट बघायला भेटते, कशी पण बघायला भेटते. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या स्टॉक्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होतंय, आपल्याला खाली आलं तर ऍव्हरेज करणं गरजेचं आहे. त्याला एसएल तुम्ही नाही मेंटेन करू शकत. ओके, तेव्हा आता हा एक चार्ट झाला. आपल्याला बँक निफ्टी मध्ये जाणून घ्यायचं काय आहे. PNKNIFTY मध्ये बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी इंडेक्स. आता बँक निफ्टीचा आपण मी कालच बोललो होतो आपल्याला 58,350 आपलं टार्गेट, आणि त्यानंतर आज आपण बघतोय का जो 58,577चा टॉप आपल्याला आज त्या ठिकाणी मारताना दिसला. पण आज मारलाय का, मला नाही वाटत आज मारलाय. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बघूया. 58,507चा आज टॉप त्या ठिकाणी मारलाय. आता इथे जर हा चार्ट जर आपण बघितला तर ह्या चार्ट वरती आपल्याला काय बघायला भेटते, तर ह्या चार्ट वरती आपल्याला थोडस आपण जर बघितलं तर बघा या ठिकाणी हा झोन आपल्याला एक रेजिस्टन्सचा दिसतोय बघा. इथे हा जो नोव्हेंबर महिन्यातला आपला एक झोन रेजिस्टन्सचा आहे, तिथून आपल्याला एक करेक्शन झालं, परत इथपर्यंत जायचा प्रयत्न केला, परत करेक्शन झालं, परत इथपर्यंत जायचा आपण प्रयत्न केला, आणि तो आहे आपला 58,560चा झोन. हा झोन आपल्यासाठी बँक निफ्टीला एक रेजिस्टंटचं काम करणार आहे, आणि तो जर क्रॉस केला तर मग बँक निफ्टी आपल्याला 60,000 रुपयापर्यंतचे टार्गेट देईल. 60,000 रुपये. पण तो जर नाही क्रॉस झाला तर मग आपल्याला अराउंड परत या ठिकाणी आपण खाली येऊ शकतो, आणि ती जी लेवल आहे ती लेवल जर आपण बघितली तर अराउंड परत आपल्याला हा झोन दिसेल बघा, बघायला इथपर्यंत साधारणतः 57,700 इथे बघा. कालच आपण 11 तारखेलाच आपला जो लो होता 57,700चा काल चालू, इथून कालपासून आज आपल्याला तेजी बघायला भेटली बघा. इथेही आपल्याला त्या ठिकाणी इथेही सपोर्ट भेटला, इथेही सपोर्ट घेतला, इथेही सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, 4-5-6 वेळेस इथे या ठिकाणी सपोर्ट घेतला. म्हणून आपल्याला हा 57,600 राऊंड फिगर हा एक महत्वाचा सपोर्ट लेवल आहे. मग आपल्याला बाय करण्यासाठी एक तर हा एक झोन आहे, किंवा मग 58,600च्या वरती जर गेला तर आपल्याला या ठिकाणी बाय करायचंय. 57,600ला बाय केला तर तुम्हाला डेफिनेटली हे टार्गेट भेटतील. 58,600च्या वरती जर गेला तर 60,000 रुपयापर्यंतची टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तर हे होतं आपलं आपल्या निफ्टीचं आणि आपल्या बँक निफ्टीचं विश्लेषण. तेव्हा आता इथे आपण थांबूया
अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा.